हॅलो. हॅलो. आवाज येतो? मी बोललोच नाही, आवाज कुठून येणार? हॅलो 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 1 2 3 यायला ना आवाज? बोललोच नव्हतं ना, मग आवाज कुठून येणार? देखो कौन सा चैप्टर चालू करने का है अभी? अभी स्टार्ट करने का है रेशो एंड परसेंटेज. रेशो एंड परसेंटेज. ठीक आहे. पर्सेंटेज अँड रेशोवर कमीत कमी 2 न्यूमरिकल्स नीट मध्ये, जेई मध्ये, सीईटी मध्ये येणारच. कळलं? रेशो आणि पर्सेंटेज याच्यावरचे कमीत कमी 1-2 न्यूमरिकल्स येणारच. प्रत्येक चॅप्टर मध्ये याच्यावर न्यूमरिकल्स आहेत. इव्हन केमिस्ट्री मध्ये पण असणार, फिजिकल केमिस्ट्री पार्ट. पर्सेंटेज आणि रेशो एकदम सुपर प्रॅक्टिस झाली पाहिजे. ज्यांनी पण आतापर्यंत एमटीएस, एनटीएस, स्कॉलरशिपच्या एक्झाम्स दिलेत त्यांचा हे पार्ट पक्का असणार. आणि ज्यांनी दिल्या नाही तशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्यांचा थोडा हा पार्ट वीक असण्याची शक्यता आहे. हा पार्ट इम्प्रूव्ह करून घ्या. प्रत्येक चॅप्टर मध्ये असे न्यूमरिकल्स आहेत, ईच अँड एव्हरी चॅप्टर. आता एक्झाम्पल्स करायला लागले की तुम्हाला आयडिया येईल. प्रत्येक चॅप्टर मध्ये असे न्यूमरिकल्स आहेत. 10th ला पण होते तुम्हाला असे न्यूमरिकल्स, 10th ला पण होते. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळे याच्यातल्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होणं इम्पॉर्टंट आहे. चॅप्टर मध्ये जसे एक्झाम्पल असतील तसं मी सांगतच जाईन. रेशो पर्सेंटेजचे चॅप्टर, प्रत्येक चॅप्टर मध्ये एक्झाम्पल्स आहेत. ऑल चॅप्टर्स मध्ये याचे एक्झाम्पल्स असतातच. चॅप्टर मध्ये एक्झाम्पल्स असे आले की त्याचं पण मी सांगतच जाईन त्या कसे सॉल्व्ह करायचे. पण एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर लॉंग टर्म साठी बरं पडते. एकदा आता जर कुणाच्या कन्सेप्ट वीक असतील, क्लिअर झाल्या तर बरं पडते. एक. आणि दुसरं, स्मॉल पर्सेंटेज चेंज कॅल्क्युलेट करण्यासाठी एक ट्रिक आहे, मी सांगितलं होतं, डेरिव्हेटिव्हचा यूज होते. स्मॉल पर्सेंटेज चेंज फाइंड आउट करण्यासाठी एक ट्रिक आहे. ते डेरिव्हेटिव्ह वरून येते. ट्रिक म्हणजे ते काय ट्रिक नाहीये, ते ऍक्च्युअली मॅथ्स आहे, डेरिव्हेटिव्ह वरून येते. ते डेरिव्हेटिव्ह मध्ये मी सांगितलं नाही, ते इथं मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, प्रॅक्टिस झाली पाहिजे. प्रत्येक फिजिक्सच्या चॅप्टर मध्ये हे असे न्यूमरिकल्स आहेतच. ओके 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 चलो ठीक है ठीक है. चलो तो स्टार्ट करने का. तो क्या करने का है, देखो ऐसा है. कैसा है, ले फोर्स बिटवीन टू मासेस. तर न्यूमरिकलच करू, मग रेशोचा करू. रेशो आणि पर्सेंटेज, रेशो आणि पर्सेंटेज सेम सेम आहेत. रेशोला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करता येते, पर्सेंटेजला रेशो मध्ये कन्वर्ट, म्हणजे दोघं सेम सेम आहेत. दोन्हीचे एक्झाम्पल मी मिक्स मध्ये घेतो. फोर्स, रेशोचं एक्झाम्पल करू. फोर्स बिटवीन, आता हे सगळे फिजिक्स सारखेच दिसणार. ऑल एक्झाम्पल्स तुम्हाला फिजिक्स मधलेच वाटणार. डेरिव्हेटिव्ह मध्ये पण फिजिक्स मधलेच एक्झाम्पल्स मी घेतले, एखाद दोन प्युअर मॅथ्स असतील. फोर्स बिटवीन टू मासेस is given by force between two masses is given by F is equal to G m1 m2 upon r square. माहित आहे, झालेलं आहे 10th मध्ये फर्स्ट चॅप्टर. फोर्स बिटवीन टू मासेस इज गिवन बाय F is equal to G m1 m2 upon r square. If m1 becomes, if m1 becomes 2 times
M2 remains same. M2 remains same. M2 आणि R दोन्ही करा. M2 आणि R दोन्ही करा. सोपं करू करायला. M2 and R remain same. M2 पण सेम ठेवला, R पण सेम ठेवला. M2 and R remain same. Then find out new force. Then find out new force if original force is, then find out new force if original force is 10 Newton. If original force is 10 Newton. ठीक है, चलो घ्या लिहून. चलो क्वेश्चन लिहून घ्या. एकदम सोपा चॅप्टर आहे पण एकदम इम्पॉर्टंट आहे. ऑलरेडी झालेला आहे. तुम्हाला वाटेल 10वीच्या अगोदर झालेला आहे, बिफोर 10th हे आपल्याला झालेलं आहे. कशाला करायचं आहे, पण प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि ते इम्पॉर्टंट आहे. एकदा तुम्हाला कळलं की त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला येत नसेल तर रेशो पर्सेंटेज एकदम इम्पॉर्टंट आणि स्मॉल पर्सेंटेज चेंजची आपण ट्रिक पण बघू एकदम. चलो लिहून घ्या. पुढचा पार्ट बघूया कसं सॉल्व्ह करायचं बघूया. चलो झालं लिहून. चलो झालं का रे, लिहून झाले की मला डन पाठवा. चलो हो गया क्या रे. चलो स्टार्ट करने का. ठीक है, देखो रेशो आणि पर्सेंटेजचे न्यूमरिकल्स आले की ऑलवेज असं करा. वेगवेगळ्या मेथड्स आहेत, असं काही नाही की ही एकच मेथड आहे. आणखीन खूप सारा मेथड्स आहेत. तुम्ही 10th पर्यंत पण केला असणार आहे. खूप सारा मेथड्स आहेत पण त्यातली जी बेटर मेथड आहे आणि सर्व ठिकाणी यूज करता येते ती वाली मेथड मी सांगालो की ज्याची प्रॅक्टिस केला तर तुम्हाला जरा हेल्प होईल. चलो मग काय, मग इनिशियल क्वांटिटीज आणि फायनल क्वांटिटीज या ऍझ्युम करायच्या. पहिलं काम काय करायचं, ऍझ्युम. पहिलं काम काय करायचं, ऍझ्युम इनिशियल क्वांटिटीज अँड ऍझ्युम फायनल क्वांटिटीज. मग इनिशियली मास M1 किती होता काय माहिती, सांगितलं नाही, मग मी M1 पकडतो. इनिशियली मास M1 किती होता काय सांगितलं नाही, मी M1 पकडतो. पण M1 झाला किती, M1 झाला किती, M1 बिकम्स 2 टाइम्स. लिहिलं ना, M1 बिकम्स 2 टाइम्स. मग M1 M1 होता आणि फायनली नंतर झाला किती, डबल झाला. सो M1 बिकम्स डबल. ठीक आहे. M2 आणि R काय, M2 डझंट चेंज. मग M2 M2च राहिला, अगोदर पण M2 आता पण M2. M2 डझंट चेंज अँड R ऑल्सो सेम. मग R इथला आणि R इथला पण काय झाला, सेम. इथं पण R आणि इथं पण R काय आहे, सेम सेम आहे. R काय चेंज झाला नाही, M2 पण चेंज नाही, मग सेम 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 डबल झाला. ठीक आहे. मग दीज आर इनिशियल पॅरामीटर्स, दीज आर फायनल पॅरामीटर्स. जे क्वेश्चन मध्ये सांगितलं त्याच्याप्रमाणे घेतला. दीज आर इनिशियल पॅरामीटर्स, दीज आर फायनल पॅरामीटर्स. अँड G इज कॉन्स्टंट. G इज कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ते कशाला चेंज होते, बरोबर ना. 10th ला झालेला आहे सगळा फॉर्म्युला, 10th ला चॅप्टर आहे तुम्हाला, बरोबर ना. एक्झाम झाली नाही त्यामुळे चॅप्टर थोडासा विसरला असेल. एक्झाम झाली नाही, बरोबर ना. नाही तर एक्झाम झाली असते तर या चॅप्टर मध्ये तुम्हाला 100 आउट ऑफ 100 फुल मार्क्स येणार होते. तुम्ही एकदम मस्त केला होता ना चॅप्टर, पण एक्झामच झाली नाही त्याच्यामुळे तुम्हाला या चॅप्टर मध्ये स्कोअर करता आला नाही. ठीक आहे, जो भी आहे. चॅप्टर सोपा होता ना तुम्हाला, खूप सोपा वाटत होता चॅप्टर. ठीक आहे. सो दीज आर इनिशियल व्हॅल्यूज, दीज आर फायनल व्हॅल्यूज. मग इनिशियल फोर्स किती आहे त्याला मी F1 लिहितो आणि फायनली फोर्स किती झाला त्याला मी F2 लिहितो. ठीक आहे. इनिशियली फोर्स किती आहे आणि फायनली फोर्स किती आहे त्याला F1 F2 लिहिलं. ठीक आहे. चलो F1 किती आहे मग, ते जे आहे ते G.
पहिलं वाला मास किती आहे m1, दुसरं वाला किती आहे m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. सो दिस इज इनिशियल फोर्स. व्हॉट इज फायनल फोर्स? फायनल पण काढू ना, फायनल काढू काढू निकालेंगे फायनल फोर्स. मग किती जी. पण m1 किती झाला? जी m1 m2 आपण r स्क्वेअर दोन्हीकडे तेच फॉर्म्युला, बट m1 हॅज बिकम हाऊ मच? m1 हॅज बिकम डबल. जी m1 पहिलं वाला मास किती आहे मग डबल 2m1. जी m1 m2 सेकंड वाला मास किती आहे इथलं m2 आहे. जी m1 फर्स्ट मास m2 सेकंड मास अपॉन डिस्टन्स बिटवीन देम स्क्वेअर. जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आणि इथं काय जी ह्या डबल झाला m2 अपॉन r स्क्वेअर, बाकीचं काय चेंज झालं. सो दिस इज फायनल फोर्स, दिस इज इनिशियल फोर्स. ठीक आहे. मग म्हणले काय ऑलवेज रेशो आणि पर्सेंटेज मध्ये रेशोच घ्यायचा. रेशो आणि पर्सेंटेज मध्ये रेशोच घ्यायचा आणि रेशोचाच पुढे युज करायचा. पर्सेंटेज काढायला पण रेशोचाच युज करायचा. आता काढायचा नाही पर्सेंटेज, आता फक्त काय काढायचं बघा. मग ओरिजिनल फोर्स किती आहे म्हणून सांगितले? ओरिजिनल फोर्स इज 10 न्यूटन. म्हणजे हे सगळं असताना ओरिजिनल क्वांटिटी असताना ओरिजिनल फोर्स किती आहे 10 न्यूटन. नवीन फोर्स किती झाला ते फाइंड आउट करायचं आहे. ओरिजिनली फोर्स म्हणजे F1 किती आहे 10 न्यूटन आहे दिले तिथं. आणि नवीन फोर्स किती आहे दॅट वी हॅव टू फाइंड आउट. मग ऑलवेज काय करायचा रेशोच घ्यायचा. ऑलवेज काय करायचा रेशोच घ्यायचा. ठीक आहे. बघू रेशो घेऊन काय होतं. मग F1 अपॉन F2 F1 अपॉन F2. ठीक आहे. मग वर काय आला F1 जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. F1 वर आहे तर F1 वर, F2 खाली आहे तर F2 खाली. F2 किती आहे 2 इकडे बाहेर घेतो. जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. जी m1 m1 r स्क्वेअर पास सगळं कॅन्सल झालं. फक्त वर कोण राहिला? कोणी नाही म्हणजे 1. वर कोण राहिला? वर कोणीच राहिला नाही म्हणजे कोण राहिला 1 राहिला. आणि खाली काय सगळं कॅन्सल झालं. मग राहिला काय 2. राहिला काय 2. ठीक आहे. F1 किती आहे? F1 किती आहे ते दिले ना. ओरिजिनल फोर्स. ओरिजिनल फोर्स इज हाऊ मच? चेंज करण्याच्या अगोदर फोर्स किती आहे 10 न्यूटन. सो ओरिजिनल फोर्स इज 10 न्यूटन. अँड आफ्टर चेंज फोर्स किती झाला? हे मास वगैरे काय काय चेंज केलं त्याच्यानंतर फोर्स किती झाला तेच तर काढायचं आहे. मग F2 किती आला? F2 2 into 10 20 न्यूटन. मग फोर्स बिटवीन मासेस जे पण आहे फायनली किती झाला 20 न्यूटन. कळतंय? एकदम चिल्लर आहे, एकदम सिंपल आहे. कळते सर्वांना? चला कळते का नाही मला सांगा आणि मग लिहून घ्या. चलो कळते का नाही बस सांगा. एकदम सोपा चॅप्टर आहे. थोडा आता डेरिव्हेटिव्ह जरा हेवी झाले डोक्याला, त्यामुळे लाईट चॅप्टर घेऊया आपण. मग आणखीन थोडा हेवी चॅप्टर मग करू नंतर एखादा. तो सोपा चॅप्टर आहे, याच्यात काही नाही आता. चलो बोलो, समजते का? कमेंट करा. कुठला पार्ट अंडरस्टँड झाला नसेल तर सांगा. समजते का? कमेंट करा. ठीक आहे लिहून घ्या. सोपच आहे. चलो लिहून घ्या. सिंपल आहे. चलो लिखो. सिंपलच आहे. पण पेपरमध्ये नीटच्या पेपरमध्ये असे 1 ते 2 न्यूमरिकल्स, एक नाही 2च असणार. नीटच्या पेपरमध्ये असे 2 न्यूमरिकल्स असणार. त्यामुळे चॅप्टर हे खूप अगोदरपासून झालेलं आहे, सिंपल आहे, पण याच्यावर न्यूमरिकल्स असणारच. आणि इच अँड एव्हरी चॅप्टर मध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये येते, प्रत्येक चॅप्टर मध्ये असे न्यूमरिकल्स आहेत. तुम्हाला जे चॅप्टर 10th ला झालेत फिजिक्स मध्ये आणि जे परत 11th-12th ला आहेत तसेच मी एक्झाम्पल्स घेतो. हे 10th ला झालेलं आहे आणि परत 11th ला आहे. चलो हो गया, और करेंगे. चला झालं की मला सांगा.
लिहून झालं की सांगा, पुढचं एक्झाम्पल करू. चलो, हो गया. चला, एक्झॅक्टली सेम न्यूमरिकल देतो, फक्त व्हॅल्यूज चेंज करतो मी. एक्झॅक्टली सेम न्यूमरिकल, व्हॅल्यू फक्त मी चेंज करतो. ठीक आहे. चलो, क्या करने का फिर, ले एफ इज इक्वल टू डायरेक्ट लिहा GM1 M2 अपन R². आता याचं काय एक्सप्लेनेशन मी लिहित बसत नाही. M1 becomes 3 times. M1 becomes 3 times. M2 becomes half. M2 becomes half. And R remains same. R remains same. ठीक है. Find out new force if original forces कितना लिखेंगे, 18 न्यूटन. इफ ओरिजिनल फोर्स इज 18 न्यूटन, फाइंड आउट न्यू फोर्स. ट्राय करा, येते का बघा. आलं तर आनंद आहे, नाही आलं तर मी आहे ना, करतो ना. चलो देखो, हे लाईट चॅप्टर आहे. चॅप्टर जरा एकदम ऑलरेडी झालेला आहे. एकदम लाईट न्यूमरिकल्स आहेत. थोड्याशा नवीन ट्रिक्स भेटतात तुम्हाला इथं. चलो बोलो. चलो बोलो, कितना येते का बा. ट्राय करा. मी सांगितलंय त्या मेथडनच करा. पण शक्यतो मी तुम्हाला येत असतील वेगळी मेथड तर त्यांना पण करा. पण मी जी सांगितली मेथड त्यांना पण करा. दोन्ही मेथड करा. आणि तुम्हाला तुमची मेथड काय यूज करायची नसली तर नो प्रॉब्लेम, पण माझी तर यूज करायचीच. पहिलं काम काय, ऍज्युम इनिशियल व्हॅल्यूज, देन ऍज्युम फायनल व्हॅल्यूज. इनिशियल फायनल ऍज्युम करा. इकडला F1 काढा, इकडला F2 काढा, आणि तर रेशो मारा, आणि मग पुढे सॉल्व करा. चलो करो. प्रॅक्टिस झाली तर हे काही एक पण लिहायची गरज नाही. प्रॅक्टिस झालं तर जे हे इतकं मी सॉल्व करायला का, एक पण लाईन लिहायची गरज नाही. फक्त फॉर्म्युला बघून तुम्हाला आन्सर सांगता येते. प्रॅक्टिस व्हायला लागणार, पण एवढी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ठीक आहे. फक्त हे वरचं बघूनच तुम्हाला सांगता येते आन्सर. 3 करेक्ट है. अंजलि करेक्ट है. वेरी गुड. चलो बोलो कितना, और किसी को आ रहा है क्या? आदित्य बघ जरा, थोड़ा काहीतरी घोळ केले का बघ. थोड़ा सा प्रॉब्लम हो गया कुछ तो.
क्या बात है, राजश्री पण बरोबर आले, खूप छान. चलो और किसका किसका आता है, बोलो मुझे. चलो करू मैं इधर. आणखीन कोणाला येते का? आणखीन कोणाला येते? चलो करू. चलो रितेश, चला बघू इकडे, इकडे बघू काय आन्सर येते बघूया. चलो सब लोग अभी इधर, इधर इधर. चलो चलो देखेंगे आंसर करेक्ट है रॉन्ग है, बात चेक करा. चलो इधर देखो. मग इनिशियली M1 ला M1च पकडला, बट फायनली M1 बिकम्स, चला फक्त समोर रे, फक्त समोर कन्सन्ट्रेशन लिहून घेणं बंद करा, आता लिहून घेणं बंद करा. इनिशियली M1 M1च पकडला, M2 M2च पकडला, आणि R ला Rच पकडला. जी तर पकडायची गरज नाही, तेच राहणार आहे, त्याला काय पकडायचं आहे. तो M1 इज M1 and it becomes how much 3 times, so it becomes 3 M1. M2 becomes what? M2 becomes half. My M2 आहे, it becomes half, my M2 by 2, and R is same, so R no change. ठीक आहे, चला रे, आता आता आन्सर नाही रे, आता आन्सर नाही, फक्त समोर बघा. तो F1 किती आहे? These are initial numbers, these are final numbers as per the numerical. So what is F1? F1 is as per this formula. किती आहे मग? G M1 M2 divided by how much? R square. G M1 M2 divided by how much? R square. ठीक है. F2 कितना है? तेज फॉर्मूला. G M1 किती आहे? 3M1. M2 किती आहे? M2 by 2 and divided by R square. डिवायडेड बाय आर स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करून घेतो मी. 3/2 ला बाहेर ओढला, 3/2, 3/2 ला बाहेर ओढला, मग येते किती? G M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. 3/2 ला हे 3 आणि हे 2, त्याला बाहेर ओढला, मग G M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. मग या दोघांचा रेशो मारायचा F1 बाय F2. चलो इधर इधर या दोघांचा रेशो मारायचा F1 बाय F2. कॅल्क्युलेट पण तेच करायचं बघा, ऐका मी बोलतो, कॅल्क्युलेट पण तेच करायचं आणि दिला पण तेच, तर रेशो घ्यायचा. कॅल्क्युलेट काय करायचा? फोर्स, आणि दिलाय पण काय, गिवन क्वांटिटी पण फोर्स आहे. ज्या पण वेळी दिलेलं आणि कॅल्क्युलेट करायची क्वांटिटी सेम आहे, डिव्हिजन करा, म्हणजे कंपॅरिझन करायचं असते त्यांचं. कंपॅरिझन करताना डिव्हिजन करा. मग F1 बाय F2. सो दिस इज F1 अँड दिस इज F2. मग इकडे पण G M1 M2 R स्क्वेअर आहे. डायरेक्ट करू का बघा, सोपा आहे म्हणून जरा डायरेक्ट एक स्टेप डायरेक्ट करतो बा. F1 आणि F2 चे डिव्हिजन करा तुम्ही. मग लेफ्टला F1 बाय F2 इकडे डिव्हिजन केली. मग लेफ्टची डिव्हिजन केली तर राईट वाल्याची पण डिव्हिजन करायला लागणार. मग हे G M1 M2 R स्क्वेअर, G M1 M2 R स्क्वेअर सेम आहे. मग वरचा सगळा कॅन्सल झाला, वर कोण राहिला? 1. वरचा G M1 M2 अपॉन R स्क्वेअर सगळा कॅन्सल झाला, वर काय राहिला? फक्त 1. आणि खालचा पण G M1 M2 अपॉन R स्क्वेअर यालाच कॅन्सल झाला ना, खालचा पण गेला, मग खाली काय आला? 3/2. खाली काय आला मग? 3/2. ठीक आहे, ओके. मग F1 इज हाऊ मच? F1 इज 18. फायनल फोर्स इज हाऊ मच? ते तर काढायचं आहे. आणि 3/2 हे उलटा होऊन बसते, 2/3 होते. हे कळत नसला तर मला सांगा, हे रेसिप्रोकल कसं झाला कळत नसेल तर मला सांगा, मी त्याला बाजूला घेऊन सांगतो. मग हे खाली असला की उलटा होऊन बसते, 2/3. आणि मग F2 18 into 3 divided by 2, हे येते 27. 27 Newton. So finally force becomes how much? 27. Finally force becomes how much? 27. Okay. चलो बा, कुठला पार्ट रिपीट सांगायचा चेक करा तुम्ही लिहून घ्या. कोणता पार्ट अंडरस्टँड नाही होत बघा, हळूहळू एक एक लिहून घ्या. मला वाटेल तुमचं तुम्हालाच कळणार, नाही कळाल तर मी रिपीट करणार आहे एकदा तर. चलो लिहून घ्या, पहिलं काम करा, लिहून घ्या. इनिशियल क्वांटिटीज, फायनल क्वांटिटीज, या वापरून हा फोर्स काढला, या क्वांटिटी यूज करून हा फोर्स, दोघांचा रेशो मारला, तर इकडे सगळं सेम आहे, फक्त 3/2 एक्स्ट्रा आहे, ते खाली लागला, सॉल्व्ह केला. चला लिहून घ्या, कळेल तुम्हाला. नाही कळलं तर आकाशने सांगा, परत एकदा मी बोलतो.
लेक्चर आहे, रिवाइज करणार मी, हे न्यूमरिकल रिपीट करणार आहे, मग जायचं. लेक्चर आहे, लेक्चर चल रहा है, पळून जाऊ नका. भूक लागली हा म्हणून पळून जाऊ नका. आणि ऑफलाईन झालं तर ऑनलाईन चालूच राहील, तुम्ही काय लोड घेऊ नका. ज्यांना ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन करा, ऑफलाईन चालू झालं तरी ऑनलाईन चालूच राहील. फक्त ऑफलाईन मध्ये अंडरस्टँडिंग जास्त होते म्हणून मी चालू करालो ऑफलाईन. चलो बोलो, झालं का रे? लिहून झालं की मला डन पाठवा, लिहून झालं की मला डन पाठवा. असे 10th ला पण न्यूमरिकल्स होते तुम्हाला, पहिल्या फर्स्ट चॅप्टर मध्ये आहेत हे 10th ला न्यूमरिकल्स आहेत, पण खूप कमी आहेत, प्रॅक्टिस केली नाहीत. चलो हो गया, बोलू. चलो बा काय केलंय मग बा, इनिशियली जे फॉर्म्युला मध्ये नंबर्स आहेत तेच अज्युम करा. M1 आहे तसा, M2 आहे तसा आणि R आहे तसा अज्युम केला. ठीक आहे. फायनली काय, जे क्वेश्चन मध्ये सांगितले त्याच्याप्रमाणे चेंज करा. क्वेश्चन मध्ये बोललाय M1 बिकम्स 3 टाइम्स, झाला 3 टाइम्स. क्वेश्चन मध्ये बोललाय M2 हाफ झाला, M2 झाला हाफ. आणि R सेम राहिला, मग R झाला सेम. मग बाय युझिंग दीज क्वांटिटीज आय हॅव कॅल्क्युलेटेड इनिशियल फोर्स. G पहिलं वाला मास, इनिशियल मास 2 आणि R चा स्क्वेअर. नंतरचा फोर्स G, इकडलं मास किती झालं नवीन 3M1. हे मास किती झालं मग M2/2, बरोबर ना, दोन मासेस, पहिलं मास दुसरं मास, डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर R स्क्वेअर. सिम्प्लिफाय केला तर असा आला, दोघाचा रेशो मारला. हे G M1 M2 हे दोन्ही ठिकाणी सेम आहे, मग F1/F2 हे दोघं उडले, खाली काय राहिला फक्त 3/2. या दोघाचा रेशो बघा ना, या दोघाचा रेशो काय, GM1 M2 हा आणि हा कॅन्सल झाला, मग खाली फक्त राहिला याचा 3/2 राहिला. F1 किती होता वर आहे, F2 किती आहे खाली आला. मग F1 काय दिलं ना 18, मग नवीन फोर्स काढायचा, सॉल्व्ह केला तर येते 27. चलो क्लिअर का न्यूमरिकल्स दोन्ही, बोलो दोन्ही न्यूमरिकल्स क्लिअर का. चलो रेशोचे दोन्ही न्यूमरिकल्स क्लिअर का. रेशो पर्सेंटेज आलाच पाहिजे, रेशो पर्सेंटेज आलाच पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे फिजिक्सच्या ऑल न्यूमरिकल्स साठी. चलो क्लियर है सबको, ओके. चलो मग मार्क्स बद्दल आणि पेपर बद्दल उद्या डिस्कशन करू. पेपर मधले काय डाऊट्स असतील आज परत एकदा सॉल्व्ह करा, येतात का बघा. उद्या पेपर, उद्या लेक्चरच्या एंडला आपण काय करूया, मार्क्स, उद्या पेपरच्या लेक्चरच्या एंडला डाऊट्स आपण सॉल्व्ह करू. पण मार्क्स सगळ्यांना चांगले आले. थोडासा डिफिकल्ट पेपर होता, थोडासा मामूली मध्ये, पण मार्क्स सर्वांना चांगले आलेत. पेपर आता सॉल्व्ह करता मला मेसेज कर, मी सांगतो आकाश, मेसेज कर, मी बोलतो तुला काय करायचं. ठीक आहे, ओके. चलो बाय बाय, उद्या भेटू 7 वाजता. भागो. शुभ रात्री, गुड नाईट, गुड नाईट.